रोहन, दुसऱ्या पुस्तकाकडे आपण वळूया. इंडिया आणि चायना याच्यावरती ते पुस्तक आहे. जिओ पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे म्हणून हे केलं का पुस्तक आलं आणि मला पुस्तक करायचं होतं म्हणून ते केलं? दोन्ही गोष्टी आहेत थोड्या. बरं. पण पहिली गोष्ट, जिओ पॉलिटिक्स हे पहिलं प्रेम आहे ते का? मुलींनंतर. म्हणजे नाही, गैरसमज होतात अनेकांचे. पहिलं प्रेम हे तसं नाही, पण पुस्तकामध्ये जर विषय निवडायचे झाले तर माझी गल्लत होती की इतिहास का जिओ पॉलिटिक्स. बर. कारण दोन्ही विषय आवडतात. बर. पण आपण कृष्ण नाही, त्याच्यामुळे सत्यभामा आणि रुक्मिणी असे दोघांना आपण सांभाळू नाही शकत. त्यामुळे मग आधी आपल्याकडनं एक सांभाळली जात नाही. हा, तीही रुक्मिणी नसते, त्याच्यामुळे तोही मुद्दा आहे त्याच्यात. आपण जसे कृष्ण नाही तशी समोरची पण सत्यभामा नाही. त्यामुळे ते जेव्हा पुस्तक आलं, मला प्रकाशकांनी विचारलं की इंडिया वर्सेस चायना असं पुस्तक आहे. बेसिकली ते पुस्तक असं रॅन्डम कोणी नाही तर सिंगापूरमध्ये चायनीज डेस्कवर अभ्यास केलेल्या कांती बाजपेयी यांनी लिहिले. कारण कसं, असं नुसतं पुस्तक असं नाही की म्हणजे रलट जोडणारे आणि स्वतःला कवी बोलणारे अनेक आहेत, ज्यांची अनेक रद्द्या छापल्या जातात, त्यांना पुस्तकं म्हणतात. तर आपल्याला तसं कुठल्याही रद्दीला मला अनुवाद करायचं नाही. बरं. आधी मी ते पुस्तक जरा चाळतो. पहिली गोष्ट की ह्याच्यात वेगळं देण्यासारखं काय. कारण चीन हा इतका अभ्यासलेला विषय आहे जिओ पॉलिटिकल एक्सपर्ट्समध्ये सुद्धा, आणि तिकडच्या सीमेवर कधी काही झालं मग अचानक तो विषय अभ्यासला जातो. मग पुन्हा 50 मिस्टेक्स ऑफ नेहरू, मग ते 50च्या 90 होतात, ते बरंच काय काय. पण मुद्दा असा आहे की त्या पुस्तकामध्ये एक आहे की इब्न खालून पासनं जे अनेक ट्रॅव्हलर्स असे आले, त्यावेळेस भारत चीन संबंध कसे होते, चीनची बेसिक वृत्ती काय, भारताबद्दल आणि जगाबद्दल. मग त्याचा एक चढता आलेख कसा आहे. कारण कुठेतरी ते 100 इयर्स मॅरेथॉन ही कन्सेप्ट चीनबद्दलची वाचली होती. आणि माओ त्से-तुंग किंवा दंग शिओफंग हे नावं नुसती नव्हती वाचली, पण एक काळ होता जेव्हा अभ्यास करत होतो त्याचा, तर मग तेव्हा ते रिलेट होत होतं. हा, हे आता काहीतरी आवडतंय बरं का, किंवा आता वेगळं काहीतरी कळतंय आपल्याला त्या मुद्द्यावर. कारण भारत चीन संबंध हे इतके गुंतागुंतीचा प्रश्न आहे. आणि आता नाही, हे पहिल्यापासून. एक काळ असा होता की दोन संस्कृती म्हणून एकमेकांची देवाणघेवाण होती. पण आपल्याला कायम स्वप्न दाखवणारे आणि कायम झोपलेले असे पंतप्रधान मिळाले. त्यामुळे काय झालं की आपण मागे पडलो. आणि चीन खूप पुढे गेला. मिलिटरीली तर गेलेलाच आहे हे. आणि चीन हा तुम्ही शत्रू माना अगर मानू नका, भारत चीनच्या लेव्हलला पोचू शकत नाही. हे 100% अनपॉप्युलर ओपिनियन आहे, ज्यांनी राग करावा त्यांनी खुशाल करावा. आपण एकाच बाबतीत चीनला मागे टाकू शकतो, लोकसंख्या, पॉप्युलेशन मध्ये आपण टाकलेलं आहे. आणि त्याची कंटिन्युटी पण राखू शकतो आपण 1 वर्ष टाकलं पण असं ते म्हणजे सलग जाऊ शकतो. कारण त्यांचा प्रजनन दर खाली येतोय. आणि आपली गोष्टच वेगळी आहे. म्हणजे आपण नक्की भारतीय किती आहोत हे मोजणं सुरू केलं, आणि त्याच्यावर प्रॉब्लेम आहे आता. ठीक आहे, तो विषय. त्यामुळे काय होतंय, चीन हा मुद्दा असा 19-20 असं कायम असतो. आपण आशिया खंडातली एक नंबर 2ची महासत्ता आहोत, आणि ओव्हरऑल जगामधली 4-5व्या लेव्हल, 4-5ला काहीतरी आहोत. म्हणजे वेगवेगळे आकडे आहेत ते. म्हणजे लष्करी याच्यात 5वी, इकॉनॉमीमध्ये 3री असं वगैरे ते सगळं आहे. मुद्दा असा आहे की ते सगळं हे करताना तुम्हाला अटलजींचं खूप सुंदर वाक्य आहे की तुम्ही तुमचे मित्र बदलू शकता, शेजारी नाही. बरोबर. हे अर्थात राजकीय आप आपके दोस्त बदल सकते हैं, पडोसी नाही. मग त्याला एकत्र घेऊन तुमचं जर पुन्हा तीच की आपल्याला कुठल्याही, कारण आपली वृत्ती अशी आहे देशाची की आपण दुसऱ्याची रेष पुसत नाही, आपण शांतपणे आपली रेष मोठी करतो. आता असं झालंय की नादाला लागला तर ठोकतो अलीकडच्या काळामध्ये. तर ते करत असताना त्या पुस्तकामध्ये मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. चीनची वृत्ती खुनशी आहेच. म्हणजे चीन संस्कृती वेगळी असली तरीही कुठेतरी त्यांनी महाभारतातल्या कृष्णाचा खुनशीपणा एक प्रकारे तो प्रॉपर उचललाय.
आपण आपल्या रामाच्या आदर्शवादातच आहोत अजूनही आहोत. अजूनही. तिथंच प्रॉब्लेम आहे. बरं. बेसिक तो म्हणतोच आहे की भारत माझा शत्रू आहे. आणि आपण काय म्हणतोय? आपल्याला सगळ्यांनाच कवेत घ्यायचं ना. बरं. पण तो कवेत घेताना तो आपल्याला वागणूक लावणार आहे हे नाही, पण आम्हाला सगळेच, कारण आमचे सगळेच नेते बाया सरसावून जगाला जवळ घ्यायचा प्रयत्न करतात. हा प्रॉब्लेम आहे. विश्वगुरू व्हायचंय ना आपल्याला. चुकीचं नाहीये. विश्वगुरू हे फक्त सांगायला आहे. विश्वगुरू कसं आहे, मला बाप याचा टॉप बनायचं आहे हे असं ओपनली तुम्ही सांगू नाही शकत जिओपॉलिटिकलमध्ये. याचं कारण किंबहुना सांगितलं पण नाही पाहिजे. सांगूही नाही. मग विश्वगुरू म्हणजे कसं की तुम्ही ट्रोल करा शांतपणे, आम्ही कधी वर जाऊ कळणार नाही. हेच चीननी केलं. 100 years मॅरेथॉन ही ज्यांची पॉलिसी आहे. पण याचा अर्थ चीनच्या सगळ्या पॉलिसी बरोबर आहेत असं नाही. कसं आहे, तुम्ही लोकसंख्येला तुमच्या दाबून, कायमच दाबून वर नाही जाऊ शकत. भारताचा प्रॉब्लेम एवढाच आहे की आपण सगळ्यांना पटवत बसतो आणि मग बरोबर घेऊन जातो. चीन तसं नाही करत. तियाननमेन चौकात तेच घडलं. आम्ही माणसं मारू, किंवा चीन असं सांगतं की हां अशा इथे मागच्या 50 वर्षात इथे गावं होती का? नाही, आता इथे टॉवर बांधायचे. कारण चीनमध्ये माझी जमीन असा कॉन्सेप्टच नाही. माझी शेती, माझं घर, मग सगळं सरकारचं आहे. त्याचा मोबदला देणं किंवा मोबदला नाही दिला तर मी चढ्या भावानी मागीन. मग मेट्रोसाठी मग इकडे नाही करतायत का? मग किंवा मग नाणारचा प्रकल्प आम्ही विदर्भात नेऊ. म्हणजे ऑइल रिफायनरी विदर्भात कशी काढतात मला माहिती नाही, पण असे म्हणणारे आहेत आपल्याकडे. तर तसं काही चीनमध्ये चालत नाही. इनफॅक्ट चीनमध्ये म्हणजे ज्यांना असा प्रॉब्लेम आहे की भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, तर तिथे तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य करायला लागलं तर तुम्ही गायब होता. बरं. पण हे सगळं जरी खरं असलं, हे सगळं त्या पुस्तकात मांडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही एक प्रकारे भारताला आरसा दाखवलाय खरं, म्हणून मला ते पुस्तक जास्त आवडलं. याचा अर्थ भारताने तसं व्हावं अशी अजिबात इच्छा नाही, पण काही बाबतीत भारताने जरा म्हणजे नेतृत्वाने कठोर निर्णय घ्यायला काहीच हरकत नाही. बरं. आणि मग ते नेतृत्व कोणाचंही असेल, नेतृत्व म्हणून तुमचं उद्दिष्ट जर भारताचं भलं करणं आणि भारताला जगात मेरुमणी बनवणं असेल, तर तुम्ही राजकीय, तुमची बॅकग्राऊंड किंवा तुम्ही राजकीय पक्ष म्हणून काही असा, मी पाठिंबा देईन. इंडिया फर्स्ट ऑब्व्हियसली. म्हणजे दिल्लीत सरकारी बंगले तुमचे व्हावेत या उद्दिष्टाने कोणीच मतदान करत नाही. पण तुमचं जर उद्दिष्ट हा एक्स करतोय तर मी हा एक्स करतोय म्हणून वाय करणार असेल आणि मग त्याच्यात भारताचं काही का वाटोळं होईना, मग सॉरी, मग तुम्ही कोणीही असाल चालणार नाही. म्हणजे त्या एका नाटकामध्ये वाक्य आहे की तो म्हणून ती व्यक्ती स्वतःला देशापेक्षा मोठी समजू लागली. तसं मला नाही चालणार. मला तरी व्यक्तिगत नाही चालणार. बरं. देशच मोठा राहील. तुम्ही व्यक्ती म्हणून मोठे त्या पदावर आहात तोपर्यंत असाल, पण तरी सुद्धा तुम्ही देशापेक्षा मोठा.